शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. नमस्कार. शब्दफुलेच्या 100व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, मला खूप आनंद होतोय की आज मी शब्दफुलेचा 100वा भाग पूर्ण करत आहे. हे शक्य झालंय केवळ तुमच्या प्रेमामुळे. तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच मिळत राहो हीच मनोमन प्रार्थना. तुमचं स्वलिखित साहित्य पाठवण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच आवाहन करत असते. तर अशाच आपल्या एका लातूरच्या मित्राने, आपल्याच एका श्रोत्याने त्यांची कविता पाठवलीये. कथेनंतर ती कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. कथा, शाळे पल्ल्याडची शाळा. लेखन उमेश तुपे. आवाज सुजाता. सूर्य मावळल्याने सर्वत्र लालसर प्रकाश पसरला होता. पाखरांचे थवे घरट्यांकडे परतू लागले होते. वारा पाचोळ्यासह आकाशात उंच उडू पाहत होता. शेतातली माणसं आपल्या जनावरांसह परतीच्या वाटेवर होती. हे पाहून अनिकेतही आपल्या शेळ्यांची जमवाजमव करू लागला. सर्व शेळ्या असल्याची खात्री करताच त्याच्या लक्षात आलं की म्हातारी शेळी कुठे दिसत नाही. अनिकेतने भरभर आजूबाजूला नजर भिरकावली, पण शेळी त्याला कुठेच दिसली नाही. त्याच्या मनात धस्स झालं. त्याला काळजी वाटली. वडिलांचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून काही केल्या जात नव्हता. शेळी हरवली तर वडिलांचा मार खावा लागणार या भीतीने तो खूपच घाबरला होता. म्हाताऱ्या शेळीला रस्ता माहीत असल्याने ती घरी येईल असं त्याचं एक मन म्हणत होतं. या एकाच आशेवर तो शेळ्यांना एकत्र करून झपाझप पावलं टाकत घराकडे निघाला. शेळ्यांना हातातल्या लिंबाच्या फोकाटीने हुसकावत तोंडाने थिर थिर असा आवाज करत तो त्यांना पळवत होता. म्हाताऱ्या शेळीच्या विचाराने त्याच्या पावलांची गती आता अधिकच वाढली होती. तो घराच्या जवळ आला होता. एवढ्यात, "आण्या, या आण्या, अरे थांब ना, तुला एक गोष्ट सांगायची आहे." शुभमचे शब्द अनिकेतच्या कानावर पडले आणि त्याची पावलं मंदावली. शुभम आता काय सांगणार याचा तो विचार करू लागला. शुभमने आपली शेळी पाहिली तर नसेल ना? अनिकेतची आशा पल्लवित झाली. तोपर्यंत शुभमही पळत अनिकेत पर्यंत येऊन पोहोचला होता. अनिकेतने मोठ्या उत्साहाने त्याला विचारलं, "काय रे शुभ्या, तू माझी म्हातारी शेळी पाहिली का? कुठे येते? बोल ना पटकन." एका दमात सारे प्रश्न विचारून अनिकेत मोकळा झाला. "अरे नाही रे, पण जाईल तरी कुठे? येईल घरी. नको टेन्शन घेऊ." शुभमच्या या शब्दांनी अनिकेतचा हिरमोड झाला, पण येईल घरी या वाक्यानं त्याला थोडा धीरही आला होता. "मग तू काय सांगणार होतास? बोल. आई घरी वाट पाहत असेल." "अरे, कोरोनामुळे आपली शाळा सुरू होणार नाही." "काय? शाळा सुरू होणार नाही? मग रे?" "गावातल्या पवार सरांनी सांगितलंय, आता मोबाईलवर ऑनलाईन शिकवणार आहेत." त्या मारवाड्याच्या रीत्याने आणि बोबड्या राजाने 5,000 रुपयांना अँड्रॉइड मोबाईल पण घेतलेत त्यासाठी. म्हणजे आपल्याला पण अँड्रॉइड मोबाईल घ्यावा लागेल तर. पण माझी आई तर मला 10वी पास झाल्यावर घेणार होती. आता तर कुठे 7वीत आहोत आपण. माझ्याकडे पण मोबाईल नाही. मी कालपासून माझ्या आईच्या मागे लागलो होतो, तर आज वैतागून तिने एक चिपाट माझ्या पाठीत बसवलं. अनिकेत आपल्याच विचारात असल्याने शुभमचे हे शब्द ऐकूनही काहीही न बोलता तो शेळ्यांना हुसकावत आपल्या वाटेला लागला होता. हरवलेल्या शेळीचा विसर पडून तो आता शाळा, ऑनलाईन शिक्षण आणि त्यासाठी लागणारा अँड्रॉइड मोबाईल याच विचारात गुंतला होता. अनिकेतचा शाळा हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. काय ती शाळेत असतानाच त्याला उसंत मिळायची. खेळायचं, मित्रांची गप्पा मारायच्या, शिक्षकांची शाबासकी आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. तल्लख बुद्धी, हुशार आणि खेळाडू वृत्तीचा अनिकेत शाळेचा लाडका विद्यार्थी होता. झपाझप चालणारी त्याची पावलं आता मंदावली होती. शेळ्या आणि अनिकेत यांचं अंतर आता हळूहळू वाढू लागलं होतं.
आई बाबा अँड्रॉइड मोबाईल घेतील का? त्यांच्याकडे पैसे असतील का? नाही घेणार ते, असं तो स्वतःशीच पुटपुटत चालला होता. अनिकेतला सारा भूतकाळ दिसू लागला होता. मोठ्या कष्टाने पैशाची जुळवाजुळव करून सोयाबीनची केलेली पेरणी, सोयाबीन उगले नाहीत म्हणून पुन्हा करावी लागणारी दुबार पेरणी, पैसे नसल्याने आपल्याच काकांच्या शेतात कामाला जाणारी आई, हे सर्व एका बाजूला, आणि एका बाजूला अनिकेतच्या जिव्हाळ्याची शाळा, त्याचे मित्र आणि या सर्वांसाठी लागणारा अँड्रॉइड मोबाईल, हे सारं विचारचक्र त्याच्या मनात सुरू होतं. इतक्यात त्याला कोणीतरी समोरून मोठ्याने ओरडून आवाज देत असल्याचं जाणवलं. शेळ्या कधीच घरी पोचल्या होत्या. त्या बांधण्यासाठी आई मोठमोठ्याने आरोळ्या मारत होती. आईचा आवाज ऐकताच अनिकेत विचारातून बाहेर आला. आपल्या हरवलेल्या शेळीची त्याला आठवण झाली आणि तो गोठ्याकडे धावत सुटला. सैरभैर होऊन म्हातारी शेळी गोठ्यात आहे का हे पाहू लागला. म्हातारी शेळी तिच्या नेहमीच्या जागेवर शांत बसली होती. आपल्या शेळीला गोठ्यात पाहून अनिकेतचा जीव भांड्यात पडला. आई आणि अनिकेतने मिळून साऱ्या शेळ्या बांधल्या. अनिकेतचे बाबा सकाळीच एक शेळीची पाट घेऊन बाजारात विकायला गेले होते. बाबांच्या फटफटीचा आवाज ऐकून आईने चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं आणि अनिकेतला बांड्या शेळीचं कपभर दूध काढून आणायला सांगितलं. अनिकेतच्या डोक्यातून अँड्रॉइड मोबाईल काही केला जात नव्हता. त्याला वाटायचं आपण आईला बोलावं, पण त्याची हिंमत काही होत नव्हती. शेवटी तो हिंमत करून आईकडे जातो तेव्हाच बाबा आईला शेळीची पाठ 5,000 रुपयांना विकल्याचं आणि मामांकडून 5,000 रुपये आणले असून लगेच उद्या सोयाबीनची दुबार पेरणी करणार असल्याचं सांगत होते. हे ऐकून अनिकेतचे तोंडात आलेले शब्द तोंडातच विरून गेले. नेहमी 9 वाजताच झोपणारा अनिकेत आज घड्याळात 10 वाजले तरी झोपला नव्हता. हे पाहून आईने अनिकेतला विचारलं, झोपला नाहीस बाळा अजून? तुला बरं वाटत नाहीये का? अनिकेतचं काम आता सोपं झालं होतं. आईनेच स्वतःहून विचारल्यामुळे अनिकेतने सर्व काही आईला सांगून टाकलं आणि मोबाईलची मागणी केली. मोबाईल मिळवण्यासाठी हा अनिकेतचा पहिला प्रयत्न होता. अनिकेतच्या शिक्षणाची आईला पण काळजी होती, पण 5,000 रुपयांचा मोबाईल घेण्याची आपली परिस्थिती नसल्याची जाणीवही तिला होती. आईने अनिकेतच्या समाधानासाठी बाबांशी बोलण्याचं अनिकेतला आश्वासन दिलं आणि झोपी लावलं. दुसऱ्या दिवशी तांबडं फुटताना फुटतं तोच अनिकेतचे आई बाबा भल्या सकाळीच पेरणी करायला रानात गेले. अनिकेतही नेहमीप्रमाणे सकाळी उठून आपल्या कामाला लागला. त्याच्या लाडक्या हनम्या वासराला चारा टाकत टाकत तो त्याच्याशी लढीवाळपणे गप्पा मारू लागला. हन्मू, ये हन्मू, सांग ना रे, मला बाबा मोबाईल घेतील का? हा, ये हन्मू, सांग ना रे. हन्मू, ये हन्मू, मोबाईल आला ना, मी तुझा पण सेल्फीत घेईल ना रे. इतक्यात अनिकेतच्या आजीने आवाज दिला, आण्या, या आण्या, आण्या, अरे खेळत काय बसलाय? त्या शेळ्या बाहेर बांध, झाडून घे आणि मला चूल पेटायला तेवढं वाळलं खोड आणून दे. आजीनं सांगितलेली कामं अनिकेतने पटपट उरकवली, पण आज अनिकेतच्या मनात दिवसभर मोबाईलचाच विचार सुरू होता. त्याचं कामात लक्ष नव्हतं, तो आपल्याच विचारात होता. आई आता बाबांशी बोलली असेल, काय म्हणले असतील बाबा? हाच विचार तो संध्याकाळ झाली तरी करत होता. आई आल्यापासून अनिकेत आईच्या मागे लुडबुड करत फिरत होता आणि आईला सारखं विचारत होता, सांग ना आई, काय म्हणाले बाबा? सांग ना आई, आई. शेवटी आईने वैतागून बाबांकडे पैसे नसल्याने तुला मोबाईल मिळणार नाही असं एकदाचं ठणकावून अनिकेतला सांगितलं. आईचे हे कठोर शब्द ऐकून अनिकेतचे डोळे भरून आले. त्याचा गोरा गोमटा चेहरा लाल बुंद झाला. तो कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडू लागला. आईने अनिकेतला खूप समजावलं. आपण पैसे आल्यानंतर मोबाईल घेऊया असंही सांगितलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
रडून रडून शांत झालेला अनिकेत समोरच्या माठातून पाझरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांकडे एकटक पाहत बसला होता. आईचा स्वयंपाक झाला, पण तरीही अनिकेत तिथेच ठाण मांडून बसला होता. माठातून पाझरून पडणाऱ्या एका एका थेंबाने आता माठाखालची वाटी अर्ध्यापेक्षा जास्त भरली होती. पाण्याच्या एका एका थेंबाने भरलेल्या वाटीला पाहून अनिकेतच्या चेहऱ्यावरचे भाव आता विलक्षणपणे बदलले. तो काहीसा आनंदी झाला. थेंबे थेंबे तळे साचे या सरांनी शिकवलेल्या म्हणीचा अर्थ त्याला आज खऱ्या अर्थाने समजला होता. माठातून झिरपणारा एक एक थेंब त्याला एका एका रुपयाप्रमाणे भासत होता. अनिकेतच्या लक्षात आलं होतं, जर आपण एक एक रुपया जोडला तर मोबाईलसाठी लागणारे 5,000 रुपये नक्की एकत्र करू शकतो. याच विचाराने अनिकेत स्वतः काम करायचं, पैसे जमा करायचे आणि मोबाईल घ्यायचा असा मनाशी पक्का निर्धार करतो. आणि येथूनच अनिकेतच्या ध्येयवेड्या प्रवासाची सुरुवात होते. घरासमोर टाकलेल्या बाजीवर पडून अनिकेत आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना न्याहाळत न्याहाळत ऑनलाईन शाळा, मोबाईल आणि पैसे याचाच विचार करत होता. पटकन आकाशातला एखादा तारा निखळावा आणि आजी म्हणते तशी त्याने आपली इच्छा पूर्ण करावी असं अनिकेतला वाटत होतं. त्याची वाट पाहतच अनिकेत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच उठून त्याने आपली नित्याची कामं पटपट उरकली आणि घरातील जुन्या वह्या, फुटलेलं प्लास्टिक, काही गंजलेले लोखंडाचे तुकडे कोणालाही मागमूस न लागता एकत्र करून ठेवले. सकाळच्या जेवणानंतर आईला सांगून अनिकेत घराबाहेर पडला. सुभ्या, नित्या, लाल्या आणि गण्या या मित्रांना त्याने गोळा केलं. त्या सर्वांनी मिळून एक मोहीम हाती घेतली. सर्व मित्रांनी अनिकेतला मदत करायचं ठरवलं. मग ठरल्याप्रमाणे सर्वांनी मिळून अख्खं गाव पालथं घातलं आणि जवळजवळ अर्धी गोणी दारूच्या बाटल्या गोळा केल्या. आईबाबांना कळू न देता अनिकेतचा चाललेला हा उद्योग होता. सकाळची एकत्र केलेली रद्दी आणि या बाटल्या अनिकेतने वरच्या पेठेतील भंगारवाल्याला विकून आज 200 रुपये मिळवले. मिळवलेली 200 रुपयाची नोट पाहून अनिकेत भलताच खुश झाला. अनिकेतची ही पहिली कमाई होती. मिळालेली 200 रुपयांची नोट अनिकेतने 4 वेळा दुमडून खालच्या पॅन्टच्या खिशात ठेवली आणि शुभ्याकडे पाहून, दोस्त, रुपये बहुत बडी चीज होती है, असा डायलॉग मारत एक हात खिशावर ठेवून आनंदाने घराकडे धूम ठोकली. पण हा आनंद किती क्षणिक आहे याची त्या बालमनाला कल्पना कसली. अनिकेतचा सारा प्रताप बाबांना समजला होता. रात्री अनिकेतची बाबांकडून यथेच्छ धुलाई झाली, पण तरीही अनिकेत आज खुश होता. रात्रीचं जेवण झाल्यावर अनिकेतने दुसऱ्या मोहिमेची तयारी केली आणि खूप दिवसांपासून खाऊचे पैसे जमा करत असलेला आईकडील डबा त्याने रात्री फोडला. त्यात 151 रुपये अनिकेतला मिळाले. सकाळी ही गोष्ट आईच्या लक्षात आली, पण अनिकेतने रात्री बाबांचा खाल्लेला मार आणि मोबाईलसाठी त्याची चाललेली धडपड हे पाहून तिने बाबांना नाव सांगितलं नाही, तर उलट अनिकेतला मदत करायचं ठरवलं. आई सोबत असल्याने अनिकेतचे हात आता आणखीच बळकट झाले. पहिल्याच दिवशी अनिकेतने 350 रुपये जमा केले होते. दुसऱ्या दिवशी अनिकेतची आई नेहमीप्रमाणे कामाला निघाली असता अनिकेतने सोबत येण्याचा हट्ट धरला. शेवटी आईने त्याला सोबत घेतलं. अनिकेतने आईसोबत दिवसभर उन्हात कुलकर्णी काकांच्या शेतात डाळिंब तोडण्यास मदत केली. अनिकेतचं काम पाहून कुलकर्णी काकाही थक्क झाले. त्यांनी अनिकेतला 50 रुपये आणि 4 डाळिंब खायला दिली. आज अनिकेत खूप दमला होता, पण तरीही तो खुश होता. असा दिनक्रम सतत 3 दिवस सुरू राहिला आणि एक दिवस अचानक कुलकर्णी काकांचं काम संपलं. अनिकेत समोर आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता पुढे काय? एक एक करत 4-5 दिवस निघून गेले. नवीन काम काही मिळत नव्हतं.
अनिकेत सतत विचारात गुंतलेला असायचा. आपल्याला काय करता येईल याचाच तो बहुधा विचार करायचा. आपल्या बाळाची ही घालमेल अनिकेतच्या आईला पाहवली नाही. तिने आपल्या बाळाला मदत व्हावी म्हणून रेहमान चाचांकडून 2 चिंचांची पोती घेतली. दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणानंतर ती रोज 2 तास चिंचा फोडू लागली. 100 रुपये पायली चिंचोक्याप्रमाणे रेहमान चाचा आईला पैसे देऊ लागले. अनिकेत पवार सरांचा लाडका विद्यार्थी होता. सरांनी अनिकेतला कुलकर्णी काकांच्या शेतात डाळिंब तोडताना पाहिलं होतं. त्यांचं अनिकेतवर खूप बारीक लक्ष असे. एक दिवस त्यांनी अनिकेतला बोलावून त्याची विचारपूस केली. मोबाईल घेण्यासाठी अनिकेत स्वतः मेहनत घेतोय हे त्यांना समजलं. सरांना त्याचं खूप कौतुक वाटलं आणि शहरातून मोबाईल आणून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली. अनिकेत आता मिळेल ते काम करू लागला होता आणि अचानक एक दिवस त्याला माळीबाबांच्या शेतात फुलं तोडण्याचं काम मिळालं. माळीबाबा आधुनिक फुलांची शेती करत होते. त्यांचं शेत गावापासून 2 मैलांच्या अंतरावर होतं. हे काम हातचं जाऊ द्यायचं नाही असं अनिकेतने ठरवलं. काम मिळाल्याच्या आनंदात अनिकेत आज लवकरच झोपी गेला. सकाळी लवकर उठून पायवाट तुडवत अनिकेतने माळीबाबांचा मळा गाठला. माळीबाबांच्याही अगोदर शेतावर पोहोचल्याने अनिकेत खुश होता. थोड्याच वेळात माळीबाबाही तिथे आले. छोटासा अनिकेत तल्लीन होऊन अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे हे पाहून त्यांना खूप छान वाटलं. अनिकेत सोबत दिवसभर काम केल्याने त्यांना अनिकेतचा मन मिळावू आणि बोलका स्वभाव खूप आवडला होता. दोघांनीही आज एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारल्या. ते आता रोजच अनिकेतला बोलवू लागले. अनिकेतलाही छान वाटे. दोघांची लवकरच चांगली गट्टी जमली. माळीबाबांच्या बोलण्यातून अनिकेतला एक कल्पना सुचली. रात्रभर त्याने त्यावर विचार केला आणि आपली कल्पना प्रत्यक्षात आणायची असा ठाम निश्चय करून तो दुसऱ्या दिवशी माळीबाबांकडे गेला. अनिकेतने माळीबाबांकडून फुलांचे हार बनवण्याची कला शिकून घेतली आणि लवकरच तो त्यात निपुण झाला. माळीबाबा अनिकेतला वेळोवेळी मार्गदर्शन करतच होते. शेवटी ज्या दिवसाची अनिकेत आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस उजाडला. अनिकेतने आपल्या कामाच्या पैशातून 200 रुपयांची फुलं माळीबाबांकडून विकत घेतली. स्वतःच्या कष्टाने कमवलेले 200 रुपये माळीबाबांच्या हातात देताना त्याच्या भावना दाटून आल्या होत्या. परंतु काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावंच लागेल ही समज त्याला होती. माळीबाबा अनिकेतला पैसे न घेता फुलं देत होते, परंतु अनिकेतने काही ऐकलं नाही. अनिकेतला एवढी फुलं कशाला हवी आहेत हे काही माळीबाबांना समजलं नव्हतं. याबाबत त्याने अनिकेतला विचारलंही, पण अनिकेतने नंतर सांगतो असं सांगितलं आणि फुलं घेऊन तो घरी गेला. अनिकेत एवढी फुलं का घेऊन आला हे आईलाही समजलं नाही. त्याने ती सर्व फुलं एका ओल्या कापडात गुंडाळून ठेवली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून अनिकेतने रंगीबेरंगी फुलांचे आकर्षक हार बनवले. आई उठायच्या आधीच लवकर आंघोळ केली. बाबांची जुनी सायकल सपरातून बाहेर काढली. ती स्वच्छ पाण्याने धुतली. सर्व हार एका काठीत अडकवले. काठी सायकलला लावली आणि हार विकण्यासाठी गावात गेला. हार विकतील की नाही हा विचार राहून राहून त्याला सतावत होता. या विचारानं त्याचं मन अस्वस्थ होत होतं. पण स्वतःलाच धीर देत सगळं काही ठीक होईल असं तो मनाशी म्हणत होता. गाव छोटंसंच होतं, पण गावात कोणीही फुलांचा व्यवसाय करत नव्हतं. त्यामुळे गावातील दुकानदार, गाडी ड्रायव्हर तसंच इतर ठिकाणी अनिकेतचे हार पटपट विकले गेले. आपली कल्पना खरी होते या आनंदाने तो भारावून गेला. फुलांचे हार वगळता 40 रुपयांचा नफा आज त्याला मिळाला होता. ही त्याच्या व्यवसायाची पहिली कमाई होती. आज या कमाईमुळे त्याला बाबांचा मारही खावा लागणार नव्हता. या आनंदाच्या भरातच अनिकेतने थेट माळीबाबांचा मळा गाठला. माळीबाबांना सर्व हकीकत सांगितली.
त्यांना हे सारं ऐकून अनिकेतचा खूप अभिमान वाटला. त्यांनी अनिकेतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अनिकेत आता नित्यनेमाने आपल्या सायकलवरून रोज माळीबाबांच्या मळ्यात जात असे. माळीबाबांकडून फुलं विकत घेत असे आणि हार बनवून विकत असे. हा अनिकेतचा दिनक्रम ठरला होता. अनिकेत अत्यंत सुंदर हार बनवत असल्याने दिवसेंदिवस त्याच्या हारांची मागणी वाढतच गेली. गाव आणि पंचक्रोशीतले लोक थेट अनिकेतच्या घरी येऊ लागले. पंचक्रोशीत होणाऱ्या लग्न समारंभांना आता अनिकेतच हार पुरवू लागला होता. त्याला आता मोबाईलसाठी कुठे काम शोधण्याची गरज उरली नव्हती. त्याचा स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू झाला होता. अनिकेतच्या आईबाबांना त्याचं खूप कौतुक वाटायचं. गावातले लोकही अनिकेतचं तोंड भरून कौतुक करायचे. काही दिवसातच अनिकेतने आपल्या व्यवसायातून जवळपास 4,000 रुपये कमवले. आईनेही चिंचा फोडून साठवलेले 1,000 रुपये अनिकेतला दिले. अनिकेत जवळ आता 5,000 रुपये जमले होते. एका खडतर प्रवासानंतर त्याचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. पुन्हा तो आपल्या जिव्हाळ्याच्या शाळेत परतणार होता. आवडीचे मित्र आणि सरांची शाबासकी त्याला मिळणार होती. या साऱ्या कल्पनेनं तो सुखावला होता. पवार सरांनी आपलं आश्वासन पूर्ण केलं आणि एक छानसा अँड्रॉइड मोबाईल घेऊन ते अनिकेतच्या घरी पोहोचले. सरांच्या हातातला अँड्रॉइड मोबाईल पाहून अनिकेतच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गेल्या महिनाभरापासूनचा सारा प्रवास त्याला आठवला. त्याचं मन भरून आलं आणि आईच्या गळ्यात पडून तो ओक्साबोक्शी रडू लागला. आपल्या बाळाचे कष्ट पाहिलेली आईही तिचे अश्रू रोखू शकली नाही. आपल्या पिलाला कवेत घेऊन तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सगळा परिसर आता या विलक्षण मातृप्रेमात न्हाऊन गेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात अश्रू होते. अनिकेतच्या बाबांनाही आपल्या मुलाचा गर्व वाटत होता. पवार सरांनी वातावरण जास्त भावनिक होऊ न देता अनिकेतला विचारलं, काय अनिकेत, तुझ्या मोबाईलमध्ये आमचा एक सेल्फी घेणार का? आणि त्यांनी अनिकेत, आईबाबा, माळीबाबा आणि हन्म्या वासरू यांच्यासह एक सेल्फी घेतला. सेल्फीत पवार सरांनी अनिकेतच्या लाडक्या हन्म्या वासराला घेतल्याने सगळेच हसू लागले. हा सेल्फी मग कायमस्वरूपी अनिकेतचा डीपी बनला. कथा शाळे पल्ल्याडची शाळा. लेखन उमेश तुपे. आवाज सुजाता. मित्रांनो, तुमचं स्वलिखित साहित्य पाठवण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच आवाहन करत असते. आपल्याच एका श्रोत्याने त्यांची कविता पाठवलीये. त्यांचं नाव आहे संदेश संतराम बिराजदार. हे लातूरचे आहेत. संदेश आणि त्यांचे मित्र माधव मारुती म्हेत्रे हे शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करतात आणि रोज रात्री माझा पॉडकास्ट ऐकतात. तर संदेशची ही कविता आज मी ऐकवते. जीवन जगायला शिकलो. कधी रुसलो, कधी हसलो. या धावपळीच्या जगात खूप काही शिकलो. काही गोष्टी मनाला भिडल्या, काही गोष्टी मनात बसल्या. पण जगण्याचा मार्ग मात्र ह्या गोष्टींमधूनच शिकलो. कधी रुसलो, कधी हसलो. या धावपळीच्या जगात खूप काही शिकलो. क्षण एक येईल असा, निघून जाईल कसा बसा. प्रत्येक क्षण जगावा कसा, या जीवनामधूनच शिकलो. कधी रुसलो, कधी हसलो. या धावपळीच्या जगात खूप काही शिकलो. अरे वेड्या, आयुष्य मोठं नाही पण मस्त आहे. जीवन बिनधास्त जग, असंच जगणं श्रेष्ठ आहे. कधी रुसलो, कधी हसलो. या धावपळीच्या जगात खूप काही शिकलो. जीवन जगताना रडशील तू, तर कधी एकटा पडशील तू. पण रडत पडत नक्की एक दिवस हसायला शिकशील तू. कधी रुसलो, कधी हसलो. या धावपळीच्या जगात खूप काही शिकलो. संदेश, खरंच खूप सुंदर कविता आहे. ही कविता पाठवण्यासाठी खूप मनापासून आभार. संदेशप्रमाणेच तुम्ही कविता, लेख किंवा एखादी कथा लिहित असाल तर शब्दफुलेला जरूर पाठवा.
तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट विविध प्लॅटफॉर्मवर ऐकत आहात, पण तुमचा प्रतिसाद मला कळू द्या. आणि तुम्ही जर पहिल्यांदा शब्दफुलेवर आला असाल आणि मी सांगितलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा. पॉडकास्टवर ऐकत असाल स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, विंक म्युझिक, ॲमेझॉन म्युझिक, स्टोरीटेल मराठी, हंगामा यापैकी किंवा कोणत्याही तुमच्या म्युझिक ॲपवर तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. आणि ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या रसिक मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना जरूर शेअर करा. तर अशा ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता आपला तात्पुरता निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.